तर रामराम मंडळी, तुम्ही बघू शकताच ह्या असा वाड्यातला पावणाईचा मंदिर. आज असा रंगपंचमी आणि त्याचे तुमका रंग भरून शुभेच्छा. तर त्या निमित्तान आज आमच्या गावात रंगपंचमी साजरी केली जाता. पहिले परब मंडळी आणि त्यानंतर तावडे मंडळी यांची जोरदार रंगपंचमी चालू असता. तर हे बघू शकता सगळे परब मंडळी कसे उत्साहान रंगपंचमीचो आनंद घेतात. मंडळी, रंगपंचमीक आमचे सगळे देव हे मांडावरनं परत आपल्या रवळनाथ मंदिरात जातात आणि तेचोच ह्यो अभूतपूर्व सोहळो मी आज तुमका दाखवतले. तर तुम्ही बघू शकताच देव मांडावरनं पावणाई मंदिराकडे इलेले आहेत आणि आमची इकडे तळी असतात, त्यामुळे आम्ही पण इकडे थांबलेलो. तर तुम्ही बघू शकता सगळे देव हे पावणाई मंदिरात प्रवेश करतात आणि जा काय दरवर्षीचा गाऱ्हाणा असता आता इकडे घातला जाता. मंडळी, परब मंडळींचा उत्साह ह्यो खूप भारी होतो, कारण मांडापर्यंत पावणाई मंदिरापर्यंतचा डिस्टन्स काय कमी नाही हा. तरी पण सगळ्यांनी जी काही रंगपंचमी साजरी केलेली होती ही खूप भारी होती. त्यानंतर तुम्ही बघू शकता सगळे देव बाहेर इलेले आणि आमच्या आईन सगळ्यांका नमस्कार करूक सुरुवात केल्यान. आणि सगळा झाल्यावर तुम्ही बघू शकता ज्याच्यापासनं ह्या सणाची सुरुवात होता तो होळदेव या पावणाई मंदिराच्या बाहेर स्थित होतो. तर मी पण मग रवळनाथ मंदिरापर्यंत ह्यांका जॉईन केलं आहे. रंगांची उधळण होत होती, ढोल ताशांचा गडगडाट होत होतो आणि मागून देवांची स्वारी. आणि असं यो अभूतपूर्व रंगपंचमीचा सण वाडा गावात आपल्या साजरं केलं जातं आणि आम्हीही त्याचे आज साक्षी झालेले होतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अगदी उत्साहात रंगपंचमीचा सण अगदी परब मंडळींनी साजरं केलो. आणि तुम्ही बघू शकताच देवांची स्वारी ही रवळनाथ मंदिरापर्यंत येऊन पोचलेली आणि उत्तम प्रकारे सर्व मंडळींनी त्यांचा स्वागतही केलेला. फटाक्यांची आतिषबाजी होत होती. त्यानंतर देवळात देवांनी प्रवेश केलो. त्यानंतर देवांनी रवळनाथाकडे व्यवस्थित गाऱ्हाणा घातल्याने त्यानंतर आपल्या सर्व मंडळींची गाऱ्हाणी होतात. आणि सगळी गाऱ्हाणी संपल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा ह्यो शिमगोत्सव असोच सुफळ संपूर्ण झालो. तर मंडळी, तुम्ही या सर्व देवांचो आशीर्वाद घेवा. तुमचा जा काय मागणं असतात ता मागा, नक्कीच पूर्ण होतला. कारण आमच्या वाड्यातले हे सगळे जागृत देव असत. आणि यानंतर तुमका दाखवतले की आमच्या तावडे मंडळींचो रंगपंचमीचा सण कसं होता. तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या देवांका काळजी.